आमदार मंदाताई म्हात्रे ताई, खरं तर आरोग्य कामांचा शुभारंभ या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलेला आहे। खरं तर निमंत्रण पत्रिकेमध्ये देखील आपलं नाव आहे, मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण देखील या कार्यक्रमात आता बहिष्कार टाकून निघत आहात, काय सांगा? माझं असं म्हणणं आहे, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या वर्षापूर्वी मी 2 डायलिसिस मशीन आणून दिलेल्या, त्या मशीन लावल्याच नाहीत। त्या मशीन कुठे गेल्या? CBD बेलापूरला टाकल्या। आता इथं काय लिहिलंय पत्रिकेमध्ये, डायलिसिस सेंटर आणि सगळं आम्ही आमच्या आमदार निधीतून केलं। कशाला लोकांची दिशाभूल करता? या डायलिसिस मशीन एका कॉन्ट्रॅक्टरनी भाड्या बेसवर दिलेल्या आहेत, म्हणजे लोकांना फुकट सेवा नाहीच आहे। आणि सिव्हिल कामासाठी त्यांनी पैसे दिलेले, काय भिंतीसाठी माहिती नाही कुठे भिंती बांधल्या। पण आमदार निधी जर तुम्ही बेलापूरमध्ये देता तर मी पण ऐरोलीत देऊ शकते। आज मुंबईमध्ये 25-30 आमदार आहेत, जर अशी आमदार निधी प्रत्येक विभागात देत गेली तर किती भांडण आणि गोंधळ होईल। आता मला एकच सांगायचं की तुम्हीच एकदा बोललेले आहात, मी 2004 मध्ये जेटी बनवली आमदार निधीतून। त्यांनी सांगितलं मी इथला आमदार आहे, मला कसं न विचारता केलं। मग आता तुम्ही मला, मी इथले आमदार आहे, तुम्ही कसं मला न विचारता प्रत्येक गोष्टी करतात? तुमचे नगरसेवक कसे करतात? भाजपची नगरसेविक पालिका आणलेली आहे, तिथे राखणदार यांचे आहेत। पालिकाचा राखणदारच कुंपणच जर शेत खात असेल तर काय करावं? तिथे लक्ष नाही का? लक्ष नाही तिथे। मी त्या ह्याचं घेतलं कमानीचं, का ना अजून कमानी काढल्या 2 महिने झाले, कोणाकोणाचे हात ओले झालेले आहेत, हे मी बोललं का राग येतो? आणि तुम्ही माझ्या इथे येऊन उद्घाटन करा, तुम्ही मंत्री आहात, मला त्याच्याबद्दल वादच नाही। तुम्ही पालकमंत्री नाही बोलवले तो तुमचा इश्यू आहे, तो तुम्ही तुमचे दोघं बघून घ्या भांडणं। पण प्रोटोकॉल काय म्हणतो? प्रोटोकॉल प्रमाणे वागा ना। एवढी घमेंड, एवढी आकड, एवढं कशासाठी आहे? आणि मी पक्षाला येता सांगणार आहे, याच्या पुढे मी अजिबात थांबणार नाही। या कोकणमध्ये पूर्ण एकमेव महिला आहे मी, आगरी समाजाची, OBC समाजाची। माझ्यावर अन्याय अत्याचार होतो, तो कोणाला दिसत नाही का? त्याच्या पुढे मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि मला जे काय करायचं ते मी करणार। कार्यक्रमात निषेध करून मी निघाली। ताई, आपण पाहतोय की आपले वरिष्ठ जे नेते आहेत, अर्थात मुख्यमंत्री असतील, त्यांना आपण काही तक्रार दाखल करणार आहात का किंवा सांगणार आहात का? का तुमचं चॅनल बघत नाही कोणी? एवढी माध्यमात मी ओरडते, बोलत बघत नाहीत कोणी? त्यांचा काय माझा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही, बाकीचा आवाज पोहोचतो। त्याच्यामुळे आता काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेणार आहे। आता मी कोणाचंच ऐकणार नाही। बेलापूरमध्ये जी स्वप्न पडतात ना रात्रंदिवस, अहो ऐरोलीला काय काम चालू आहे मला सांगा ना। राशन कार्ड पासून, आधार कार्ड पासून लोक माझ्याकडे येतात, व्यायामशाळा मागायला, विरुंगळा केंद्र मागायला, सगळे माझ्याकडे येतात। तिथे काम करा ना, तिथे लक्ष द्या ना। या हॉस्पिटलची काय दुर्व्यवस्था, इथे मनुष्य भरती नाही, ते मांडा ना कॅबिनेटमध्ये की जर मनुष्य भरती करा म्हणून, त्याची ऑर्डर आणा ना काढून। प्रत्येक कामात खो घालायचा। हॉस्पिटल सारखा विषय आज रखडून ठेवलाय, 3 वर्ष झाली। पालिकेने पैसे भरलेत 50-60 कोटी, कोणाचे पैसे आहेत? हे पब्लिकचे पैसे आहेत। त्याचं व्याज किती झालं 3 वर्षात? हा विचार नाही आहे। प्रत्येक वेळी खो प्रत्येक कामांची नगरसेवक बंद पाडतात। आता पालिकेत लक्ष द्या, कुंपणच शेत खायला लागलेलं आहे। ताई, खरं तर या रुग्णालयामध्ये ज्या सेवा आहेत, अर्थात दूध उत्पादन सामग्री वगैरे, ते आपल्या निधीतून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मात्र पालिकेने 2 कोटी खर्च करून ही यंत्रणा इथे लावलेली आहे। या यंत्रणेतून सगळ्या नेरूळला मोठी यंत्रणा केलेली आहे आणि त्या यंत्रणेतूनच सगळं नेरूळपर्यंत हे दूध जाणार आहे। आणि सर्व ज्या माता आहेत, ज्यांना दूध मिळत नाही, ज्या बालकांना दूध मिळत नाही, ती दूध पतपेढी चालू करा म्हणून 2 वर्ष मी मागे लागली। आणि आता करणार कोण उद्घाटन? हे करू द्या, मंत्री आहेत ते, माझं त्याच्याबद्दल वाद नाही। सगळ्यांनी या, महापौरनी या, कामं करा, पण उगाचचा वाद का उभा करता नावाचा? याचा वाद टाकल्यामुळे आपण या कार्यक्रमात बहिष्कार टाकताय का? बहिष्कार असा आहे की इथं आमदार निधी लावली कशी, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, इथला आमदार जिवंत आणि सक्षम आहे आणि काम करणार आहे। काही घरात बसून 6-6 आणि 5-5 फोन केल्यावर फोन घेणारा नाही, 1 मिनिटात फोन घेणारा आमदार आहे। असं असताना तुम्ही हे सगळं जे करता बेलापूरमध्ये कशासाठी? अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला, घोडा मैदान खूप दूर आहे। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत या होत्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा अशी देखील प्रतिक्रिया की घोडा मैदान और दूर आहे आणि माझ्या आमदार परिसरात या ठिकाणी हायजॅक कार्यक्रम करण्याचा देखील प्रयत्न गणेश नाईकांकडून केला तो, असा जो आरोप आहे तो थेट त्यांनी केलेला आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग सहा मी रवी कराड, TV9 मराठी, वाशी, नवी